10 वर्ष मुख्यमंत्री आणि 15 वर्ष केंद्रात मंत्री असतानाही नगर जिल्ह्यासाठी एकही काम ज्येष्ठ नेते करू शकले नाही। आता त्यांनी दिलेला उमेदवार तरी आता काय करणार असा सवाल महायुतीचे उमेदवार खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी उपस्थित केला। माझ्याकडे सांगण्यासाठी विकास कामे आहेत, समोर मात्र फक्त दहशत असल्याचा टोला त्यांनी लगावला। पारनेर येथे भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्ते आणि बूथ प्रमुखांच्या संवाद कार्यक्रमात खासदार डॉक्टर विखे पाटील बोलत होते। या प्रसंगी ज्येष्ठ कार्यकर्ते खिलारी गुरुजी, भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य विश्वनाथ कोरडे, काशीनाथ दाते, तालुका अध्यक्ष राहुल शिंदे उपस्थित होते। आपल्या भाषणात मंत्री विखे पाटील म्हणाले की देशात पुन्हा भारतीय जनता पक्ष आणि मित्र पक्षांचे सरकार सत्तेवर येणार आहे, परंतु ज्यांनी फक्त राज्यात 10 उमेदवार उभे केले आहेत असे ज्येष्ठ नेते मोठे मोठे स्वप्न पाहत आहे, असा टोला लगावून ज्यांच्या मतदारसंघातील 60% निधी परत गेला अशा खासदारांना संसद रत्न पुरस्कार मिळतो, हे आश्चर्यकारक असल्याचे त्यांनी सांगितले। या तालुक्यातील दहशत आता जनताच संपवेल असा विश्वास व्यक्त करून माझ्याकडे सांगण्यासाठी फक्त विकास कामे आहेत, इतरांसारखी गुंडगिरी आणि दहशत नाही। मागील 5 वर्षात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या प्रत्येक योजनेचा लाभ मी सामान्य माणसांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे। त्यांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत। कोणीही कितीही धमक्या दिल्या तरी आपण त्याला घाबरत नाही। या तालुक्यातील जनताच या धमक्यांना आता उत्तर देईल असा इशाराही त्यांनी दिला। ही निवडणूक फक्त विकासाच्या मुद्द्याची आहे, परंतु केवळ विरोधासाठी काही जण एकत्रित आले आहेत, ज्यांचे नेतृत्व घेऊन समोरचे उमेदवार उभे आहेत। त्यांनी जिल्ह्यासाठी काय केले हा प्रश्न उपस्थित करून अनेक वर्ष राज्यात मुख्यमंत्री आणि केंद्रात मंत्रिपद भोगणाऱ्यांनी जिल्ह्याच्या विकासासाठी कोणतेही योगदान दिलेले नाही। संरक्षण मंत्री असतानाही के रेंजचा प्रश्न सोडवला नाही। जिल्ह्यातील माजी महसूल मंत्री यांनीही के रेंजच्या जमिनींबाबत ठाम भूमिका घेतली नाही। मात्र राधाकृष्ण विखे पाटील महसूल मंत्री झाल्यानंतर के रेंजला जमीन देणार नाही असे ठामपणे लिहून दिले। त्यामुळेच शेतकऱ्यांच्या जमिनींना संरक्षण मिळू शकले, याकडेही त्यांनी उपस्थितांचे लक्ष वेधले।